आनंदी मालिकेच्या आजच्या भागात मालक साहेब आरती आणि आरचीला विचारत असतात, तुम्ही दोघी इथे काय करायलात? शिल्पाताई म्हणत असते, आनंदीच्या बहिणी. शिल्पा म्हणते, आता काय तुम्ही नवीन धंदा सुरू केलाय का मुली पळवण्याचा? पृथ्वी म्हणतो, आरती तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात येऊन मितालीला हात लावायची? शिल्पाताई म्हणते, पाहिलंस युगंधर, किती कोडगेपणा आहे या मुलींच्या अंगात. हिंमत कशी झाली तुमची? मालक साहेबांच्या घरात येऊन त्यांच्या मुलींना घेऊन जाताय. युगंधर यांना आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे. विद्याधर म्हणतो, ताई तू काहीही काळजी करू नकोस, आपला दादा आहे ना, तो न्यायाचा पुजारी आहे, तो बघ आता त्यांना कशी शिक्षा देतो ते. विद्याधर म्हणतो, दादा जा विचार यासनी. युगंधर विचारायला जाणार एवढ्यातच आनंदी म्हणते, मालक साहेब थांबा, माझ्या बहिणींवर अजिबात रागवायचं नाही. त्यांनी जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. पृथ्वी म्हणतो, अगं आणखीन काय काय करणार आहेस तू आनंदी? आमच्या घराचं, आमच्या आयुष्याचं काय कमी वाटोळ केलंयस का तू? हा असा नीच खेळ खेळणार आहेस माझ्या बहिणीबरोबर? प्रांजल चिडूनच म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? म्हणजे आता तुम्ही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या घरातल्या मुलींना किडनॅप करणार आहात? पृथ्वी म्हणतो, आनंदी अगं अजून किती खालच्या थराला जाणार आहेस? हाऊ डे यू. एवढ्यात आरतीमध्ये बस, आणखीन एक शब्दही काढायचा नाही. हा हा असाच राग आला होता आम्हाला जेव्हा तुमच्या ह्या लाडक्या काकाने भर मांडवातून आनंदीला पळवून नेलं होतं. हे ऐकून सगळ्यांना धक्का बस. तिच्यावर जबरदस्ती करायला, तिच्यावर बळजबरी करायला. आरची म्हणते, हो तेव्हा कुठे गेला होता हा तुमचा कायदा? तुमच्या ह्या काकांनी ना आमच्या आबांच्या छातीवर पाय देऊन आनंदी दिदीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला काहीच कमी केलं नव्हतं. सगळ्याला धक्का बसलेला असतो. मिताली म्हणत असते, आरची काय बोलतेस तू? काका आणि आनंदी? आरती म्हणते, हे सत्य आहे, सत्य, जे सगळ्यांनी लपवून ठेवलं होतं तुमच्यापासून. आनंदी लगेच आरतीला म्हणते, आरतीताई थांब, मी सांगते. आनंदी पृथ्वीला म्हणते, पृथ्वी तुमच्या बाबांशी माझं लग्न कधीच ठरलं नव्हतं. माझं लग्न तर दुसऱ्याच एका मुलाशी ठरलं होतं, पण तुमच्या या विद्याधर काकाची माझ्यावर वाईट नजर होती. शिल्पा म्हणत असते, आनंदी तोंड बंद ठेव, वाटेल ते बोलू नकोस. तुझ्या बहिणींनी ज्या चुका केल्यात ना त्यांच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करतेस तू. पृथ्वी म्हणतो, आत्या मला सगळं सत्य हिच्या तोंडून ऐकायचंय. त्यानंतर प्रांजल आणि मिताली सुद्धा म्हणतात, हो आनंदी बोल, आम्हाला सुद्धा ऐकायचंय, काय सत्य आहे ते. त्यानंतर आनंदी भूतकाळातील सर्व सत्य त्या तीनही मुलांना सांगू लागते. विद्याधरने केलेला एक एक अत्याचार आनंदी मुलांसमोर सांगत असते. आनंदीच्या तोंडून एक एक सत्य ऐकताना सगळ्यांना धक्का बसत असतो. मुलांना तर यावर विश्वासच बसत नसतो. विद्याधरने आनंदीला कसं लग्न मंडपातून गायब केलेलं असतं ते सुद्धा आनंदी सगळ्यांना सांगते. त्यानंतर सर्वजण म्हणत असतात की आता या मुलीशी लग्न कोण करणार? तेव्हा युगंधर समोर येऊन म्हणतो, तुम्हा सगळ्यांना हाच प्रश्न आहे ना की या मुलीशी लग्न कोण करणार? मी हिच्याशी लग्न करणार. आनंदी म्हणते, ज्या दिवशी मी मालक साहेबांबरोबर या घरात लग्न करून आली त्या पहिल्याच दिवशी मालक साहेबांनी मला सांगितलं होतं अगदी स्पष्टपणे, त्यांनी मला त्यांची पत्नी असण्याचा, या घराची सून असण्याचा किंवा तुमची आई असण्याचा अधिकार दिलेला नाहीये. मालक साहेब आणि माझ्यामध्ये फक्त माणुसकीचं नातं आहे. हे सगळं लग्न फक्त जगाच्या डोळ्यात धूळ उडवण्यासाठी आणि तुमच्या काकांची पापं लपवण्यासाठी केलंय. विद्याधर इकडे खाली मान घालून बसलेला असतो. आनंदी म्हणत असते, पृथ्वी तुम्हाला हवं तर तुम्ही मला पर्क करा, माझा द्वेष करा, मला काहीच हरकत नाही, पण तुमच्या बाबांचा असा द्वेष करू नका. हे लग्न फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्यासाठी केलं गेलंय. ते तुमच्या आईला कधीच विसरले नाहीयेत. आजही त्यांच्या मनात फक्त आणि फक्त समिधाताईच आहेत. विद्याधर लगेच म्हणतो, वा, अरे वा वा, असं म्हणून विद्याधर टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो, अरे वा वा, काय भन्नाट कथा रचली आहे ग. एकदम काळजाला हात घालणारा ड्रामा आहे की, होय ग आनंदी. पण पोरांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, ह्यो तुमचा बाप आहे ना, ह्यो साधा माणूस नाहीये, लय हुशार माणूस आहे ह्यो. स्वतःची पापं दुसऱ्याच्या माथ्यावर कशी मारायची हे सगळं चांगलं जमतं याला, आणि त्याचा पुरावा आत्ता मी तुम्हाला देतो, 1 मिनिट थांबा. त्यानंतर विद्याधर फोन लावून कोणाला तरी म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता घेऊन ये त्याला आत. एवढ्यात तेथे शलाका येते. शलाका एका माणसाला घेऊन आलेली असते. पृथ्वी म्हणत असतो, हा तोच माणूस आहे ना ज्याने. एवढ्यातच विद्याधर म्हणतो, करेक्ट,
एकदम करेक्ट ओळखलंस तू. ह्यो तोच माणूस आहे. जेव्हा माझ्या कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला की नाही, त्यावेळी याच माणसाने सांगितलं होतं की तो दारूगोळा मीच विकत घेतला म्हणून. पण खरं काय आहे ते आत्ता बोलेल बघ त्यो. त्यानंतर विद्याधर म्हणतो, ए खरं सांग नाही तर तुकडे करण तुझं. त्यानंतर तो माणूस म्हणतो, ते दारूगोळा विद्याधर साहेबांनी नव्हतं घेतलं, ते युगंधर साहेबांनी घेतलं होतं. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. त्यांनीच मला भरपूर पैसे दिले आणि बॉम्ब बनवून विद्याधर साहेबांच्या कारमध्ये ठेवायला सांगितलं होतं. त्यानंतर तो युगंधरला, साहेब मला माफ करा असं म्हणत असतो. विद्याधर त्याला जायला सांगतो. विद्याधर म्हणतो, बघितलं का पोरांनो, हे खरं आहे. तुमच्या बापानं माझ्या गाडीत बॉम्ब ठेवला होता, त्याचा आळबी त्यानं माझ्यावरच ठेवला. आणि अगदी तसंच मी आनंदीवर हात टाकला, हे बी या दोघांनी रचलेलं कुबाड होतं. अरे मी तर आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे रे. मी दुसऱ्या कुठल्या बाईकडे वाकडी काय डोळं वर करून बी बघत नाही. काय धने? धनश्री हो म्हणते. धनश्री म्हणते, हो मुलांनो, तुमचा काका एवढं नीच कृत्य कधी बी करणार नाही. विद्याधर म्हणतो, खरं तर हेच आहे पोरांनो. तुमच्या बापाची नजर आनंदीवर टिकली होती, ह्योच तिच्यावर भाळला होता. यावर आनंदी जोरानेच म्हणते, विद्याधर सर बस करा. अजून किती खोटं बोलणार आहात, किती पाप करणार आहात. अहो देवाला तरी घाबरा. विद्याधर म्हणतो, ए तू गप, तुझं बोलून झालंय नव, आता मला बोलू देत. विद्याधर म्हणतो, पोरांनो, हा वाडा, हे अख्खं घर ह्या युगंधरच्या तालावर नाचतंय. स्वतःला संत पुरुष दाखवण्यासाठी त्यानं ह्या आनंदीचं लग्न खोटं खोटं दुसऱ्याच कोणत्या पोराशी ठरवलं. आणि हे जे गुन्हे तो सगळे माझ्यावर ढकलायला लागलाय ना, ते सर्व गुन्हे त्याने स्वतः केले आहेत. आणि ऐन लग्नात यानेच त्या नवरदेवाला गायब केलं होतं. विद्याधर त्या तीनही पोरांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करत असतो. आनंदी म्हणते, साफ खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही मला किडनॅप केलं होतं आणि बंद खोलीत डांबून ठेवलं होतं आणि तुम्ही माझ्यावर अत्याचार करण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते. विद्याधर म्हणतो, ए गबस, तुला युगंधरची संपत्ती आणि सत्ता दिसली म्हणून तुला युगंधरची बायको व्हायचं होतं आणि म्हणून मला जाळ्यात अडकवण्यासाठी युगंधरला प्रत्येक प्लॅनमध्ये तू साथ दिलीस. यावर आरती म्हणते, अहो अजून किती खोटं बोलणार आहात. अहो स्वतःला वाचवण्यासाठी एखाद्या स्त्रीच्या अंगावर चिखलफेक करताना थोडी तरी लाज वाटू द्यात. आनंदीवर अत्याचार करण्याच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी जेलमध्ये टाकलं होतं तुम्हाला. आता पोलीस खोटं आहेत का? विद्याधर म्हणतो, ओ आरती मॅडम, पोलिसांनी हा तुमचा युगंधर साहेब खिशात घेऊन फिरतोय आणि हे तुमच्या मालक साहेबांनी लई चांगलं जमतंय. यावर शलाका म्हणते, मुलांनो, विद्याधर जे सांगतोय ते अगदीच खरं आहे. त्या दिवशी विद्याधर इथे नव्हताच. आमच्या एका कामासाठी तो बाहेर गेला होता शहराच्या. याच्याकडे आमचा पुरावा आहे. विद्याधर म्हणतो, अरे बघा, स्वतः तुमची मावशी सांगायला लागली आहे, समिधा वहिनींची सख्खी बहीण. आता तरी विश्वास ठेवा. यावर धनश्री म्हणते, हो करा विचार तुम्ही. विद्याधर म्हणतो, अरे विचार करा, खरोखरच मी एवढा भयंकर असलो असतो तर मी जेलमधनं सही सलामत सुटलो असतो का? या आनंदीनं स्वतः कोर्टामध्ये जाऊन माझ्या जामिनावर सही केली होती. धनश्री म्हणते, मी स्वतः या आनंदी समोर माझा पदर पसरला, तिचे पाय धरले, तिला सांगितलं, बाई आता तर तू युगंधर भाऊजींची बायको झाली आहेस, या घराची मालकीण झाली आहेस. आता तरी तू माझ्या नवऱ्याला सोड. मी तिला खूप विनवणी केली. तेव्हा कुठं या आनंदीने जाऊन पोलिसांच्या त्या कागदावर सही केली. मुलांना तर काय खरं आणि काय खोटं हे कळतच नसतं. आनंदी म्हणत असते, धनश्री वहिनी, अहो किती खोटं बोलाल. माझ्याकडनं ती सही फसवून केली होती, तुम्हाला आठवत नाहीये? विद्याधर म्हणतो, अगं फसवून नाही, सौदा केला होता तू, सौदा. या युगंधरच्या साथीनं मला जेलमध्ये चढवायचा विचार होता तुमचा. आरची म्हणते, गप्प बसावं तुम्ही. तुम्ही जितकं खोटं बोलायचा प्रयत्न करणार ना, तेवढी तुमची पापं उघडी पडणार. आनंदी रडतच म्हणते, पृथ्वी, मिताली, प्रांजल, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकानं मला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता. हा माणूस तुम्हाला फसवतोय. विद्याधर म्हणतो, ए गप्पे, आज काय बी झालं तरी सुद्धा या युगंधरचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार. शिल्पा जोरानेच म्हणते, विद्याधर तोंड बंद कर, खूप बोललास तू. विद्याधर म्हणतो, ताई तू ह्यात मध्ये पडू नकोस.
तुला तर माहिती नाही आहे हा युगंधर कसा आहे तो. प्रांजल म्हणतो, प्लीज सगळ्यांनी शांत बसा. काहीही कळत नाहीये काय खरं आहे आणि काय खोटं ते. पृथ्वी म्हणतो, हे बघा आम्हाला अजून मूर्ख बनवायचा प्रयत्न नका करू तुम्ही. एका बाजूला पोलीस रेकॉर्ड आहेत आणि एका बाजूला प्रत्यक्ष साक्षीदार. कोणावर विश्वास ठेवावा काहीच कळत नाही. माई म्हणतात, मुलांनो तुमचे बाबा कधीच खोटं बोलणार नाहीत. विश्वास ठेवा त्यांच्यावर. बापू म्हणतात, विद्याधर सख्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसताना जरा सुद्धा लाज वाटली नाही. विद्याधर म्हणतो, ओ बापू तुम्ही गप बसा. उगाच कशाला या युगंधरची तळी नाचवायला लागलाय. आज काय बी झालं ना तरी सुद्धा युगंधर कसा आहे हे बाहेर येणारच. यानेच माझ्या कारमध्ये बॉम्ब ठेवून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. आरती म्हणते, खोटं आहे हे सगळं. अहो बस करा आता. धनश्री म्हणते, नाही माझा नवरा निर्दोष आहे. शलाका सुद्धा विद्याधरची बाजू घेऊन बोलत असते. हेच सत्य आहे. युगंधरच खरा गुन्हेगार आहे. सगळेच जण एकमेकांशी भांडणं करत असतात. युगंधर चिडूनच जोरानेच म्हणतो, बस. सगळेजण गप्प होतात. युगंधर म्हणतो, सगळ्यांनी गप्प बसायचं. आनंदी म्हणते, मालक साहेब मी कशी गप्प बसू. हे विद्याधर सर तुमच्यावरती तुमच्या चारित्र्यावरती सतत शिंतोडे उडवतायत. मी कशी गप्प बसू. युगंधर म्हणतो, आनंदी थांब. तुला किंवा मला इथे कुणाला सुद्धा स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. ज्यांना विश्वासाची परीक्षा घ्यायची असते त्यांना कितीही पुरावे द्या, त्यांचा विश्वास कधीच बसत नाही. हे बघा मुलांनो, तुमच्या समोर आता दोन बाजू आहेत. एक खरं आहे आणि एक खोटं आहे. आता तुम्हा तिघांना ठरवायचं आहे की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही तिघेही आता मोठे झालात. तुम्हाला स्वतःचं असं मत आहे आणि स्वतःची बुद्धी बी आहे. अशा घाणेरड्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मी चिखलात उतरणार नाही. मी हा निर्णय तुम्हा तिघांवर सोडतो. असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. माई समोर येते आणि म्हणते, पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तुमचे बाबा खरं बोलतायत. मला आशा आहे तुम्ही नक्की योग्य निर्णय घ्याल. बापू म्हणतात, मुलांनो तुम्ही फक्त सत्याची साथ द्या बस. पृथ्वी म्हणतो, बापू आम्हाला थोडा वेळ हवाय. त्यानंतर पृथ्वी मिताली आणि प्रांजलला रूममध्ये घेऊन जातो. आनंदी इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. मालिकेच्या उद्याच्या भागात पृथ्वी म्हणतो, तुम्हीच म्हणालात ना तुमचं आनंदीशी लग्न परिस्थितीमुळे झालंय म्हणून. मग मुक्त व्हा या त्रासातून. आनंदीला डिवोर्स द्या. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. पृथ्वी म्हणतो, आज तुम्हाला एक काहीतरी निवडावं लागेल. एक तर तुमची मुलं किंवा ही आनंदी.